चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक आणि इकडे बघूया ओहो हो सुंदर झेल पहिला इथं मात्र पहिला हादरा पहिला धक्का आणि याच दरम्यान मात्र पहिला विकेटचा होतोय पतंग डगआउटचा रस्ता दाखवलाय वामन याला पहिला षटका मागे तिचे बारामती ग्रुप आहे बघ आपण पाहिलं तर एमसीसी वॉरियर्स आणि प्रज्योत लोखंडे न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला आलाय लकी 11 महादेववाडी संघात देखील 12 पाठवायचंय जर आपण पाहिलं तर प्रज्वल लोखंडे नक्कीच बघा कशा प्रकारची फलंदाजी करते सांगितलं यावेळी मात्र पहिला तर विकेट मात्र स्वस्तामध्ये परतला वामन आपल्या संघासाठी काही करू शकला नाही एक या धावसंख्येवर मात्र बाद झाला पहिले षटक हाताळण्यासाठी शक्तिवर्धक खेळ चालू आहे शक्तिवर्धक खेळामध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील हे मात्र नक्कीच मानस असेल आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय हरीला आपण पाहतोय यावेळेचा चेंडू अगदी जबरदस्त ऑफटिक सोडून जाण्याचा पंचांचा इशारा येतोय दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत आणि सांगितलं गेलं की इट्स वाईट बॉल आहे अशा वेळी जर पाहिलं तर धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहताय तर 5 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे वंतर धावसंख्येने मात्र एक धावसंख्या पुढे सरसावतीये यावेळी मात्र प्रज्योतला देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल तत्पूर्वी आपण पाहणार प्रतिकडे प्रज्योत ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू उडवला तिकडे मात्र डीप क्षेत्रक्षण आता ह्या अशा वेळी जर सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळाला आणि प्रज्वलला देखील अगदी माघारी परतवला तंबूचा रस्ता दाखवलाय डगआउटचा रस्ता दाखवलाय असतं असा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र प्रसाद भगतला आपण पाहतोय शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उचली घेणारा काहीसा चेंडू भरपूर अंश पाहिलं डावी एष्टी सोडून जाणारा पंचांनी दोन्ही जमिनीला समांतर केले आणि सांगितलं गेलं की आता देखील हा चेंडू देखील वाईट पद्धतीचा येतो धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे 6 धावसंख्या आपण बोर्डवर आपण पाहतोय अशा वेळी जर पाहिलं तर हरी पूर्णपणे हॅबी झालाय परंतु थोडस मात्र इथे मात्र अवांतर धावसंख्या नक्की मिळतीये यावेळेचा चेंडू अगदी पाहिला रडार मध्ये पाहिला तिकडे मात्र कावकरच्या दिशेने मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे कोणतीही चूक होणार नाही येणारा फलंदाज आपली हजेरी लावून जातोय प्रसाद देखील त्याच पद्धतीचा ताकदीचा गुण फलंदाजी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय बाळूला आपण पाहतोय यावेळी मात्र 3 विकेट मध्ये परिधान झालं त्याप्रमाणे फलंदाजीला येणाऱ्या फलंदाजांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवण्यात आला इथे हरीची चांगली गोलंदाजी मंडळी पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला होता पहिल्या चेंडूवर अगदी पाहिलं तर पहिल्या चेंडू पासून पूर्णपणे अग्रेसर झाला आणि अशा वेळी मात्र आपली गोलंदाजीची छाप नक्की सोडतोय पुन्हा एकदा उडवला गेला तिकडे मात्र काऊगोरच्या दिशेने पुन्हा क्षेत्रक्षण तैनात आहे परंतु या बॉलचा फटका मोठा फटका लगावला गेलाय पंचांचा इशारा येतोय दिल मांगे बोर रन मिळतील फोर येथील दैव संधी
चांगल्या प्रकारचा चमत्कारी खेळ खेळला. पहिल्या चेंडूवर पूर्णपणे एकदम फिट होऊन आला. आता असं पूर्णपणे अगदी बॅटिंग क्रीजवर आल्यानंतर कोणतेही मुवमेंट गेली नाही. ज्याप्रमाणे आल्याप्रमाणे बॅटच्या पट्ट्यात चेंडू रडारमध्ये चेंडू पाहिला ना तर वाटतं मोठा फटका लगावला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली ना तर 10 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. अशा वेळी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर न्यू गोलंदाज मैदानामध्ये येतोय. केतनला आपण पाहतोय. केतन आपण बघतोय कशा प्रकारची गोलंदाजी करेल. पहिला चेंडू मात्र जडमध्ये टाकलाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. अशा वेळी जर गोलंदाजी नक्की कशा प्रकारची करायची हे नक्कीच दाखवण्याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय ते केतन याला पाहतोय. पहिल्या चेंडू मध्ये पहिल्या षटकाचा खेळ झाला. त्याच्यामध्ये जर पाहिलं ना मित्रांनो चांगल्या प्रकारची हरीने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. आता इथे मध्ये देखील केतन देखील त्याच ताकदीने मैदानामध्ये उतरलाय. यावेळी देखील ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. काय मित्रांनो गोलंदाजी होतीये. प्रत्येक चेंडू कशा प्रकारचा हाताळायचा ना ते दोन्ही गोलंदाजाला विचारा मित्रांनो. पेटवणे गावाचे राकेशजी निकम सर यांना देखील मी आमंत्रित करतोय. आदरणीय श्री राकेशजी निकम सर आपण जर की व्यासपीठावर यावं. पेटवणे गावाला बिलॉंग करणारे राकेशजी निकम सर यांना देखील मी आमंत्रित करतोय. सर नक्कीच आपण या शब्दाला मान देणे झालं. इथे मात्र फुलटॉच पद्धतीचा फोल टूल वसूल केलाय आणि अशा वेळी मात्र फुलटॉच पद्धतीचा चेंडू मध्ये स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा क्रिकेटिंग शॉट म्हणता येईल तो इथे मात्र बाळूच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी उलटात पण इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र शॉर्ट थर्डमॅन दिशेने क्षेत्रक्षण तैनात आहे. अशा वेळी एकच धावेवर समाधान मानावा लागेल. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी मात्र अगदी कमबॅक केलं. उलटा चेंडूचा चांगला पाऊंचर घेतला. इथे मात्र बालूने सांगितलं गेले की यावेळीचा चेंडू माझ्या रडार मध्ये आलाय आणि 6 धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुढच्या क्षणाला मात्र कशा प्रकारची गोलंदाजी केतनने मात्र कमबॅक केलं. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली ना तर 19 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. यावेळचा चेंडू आपण पाहिला तर या इथे मात्र गलीच्या दिशेने क्षेत्रक्षण तैनात आहे. इथे देखील चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षण. इथे मात्र कॉलिंग चुकीचा होतोय. तू मैमय झाला. इथे पाहिलं ना तर थोडंसं अगदी मिस झाला असता तर मात्र विकेटमध्ये परिधान झालं असतं. परंतु इथे जर थोडा इशारा केला आणि इथे पाहिलं तर 2 धावांवर समाधान मानावा लागलाय. बालू मात्र सुंदर फलंदाजी करे संघाला सावरण्याचं काम करतोय. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके लगावतोय. ज्यावेळी गरज आहे त्यावेळी मात्र एकेरी दुहेरी धावसंख्ये मात्र पुढे सरसावतोय. माजी अध्यक्ष सचिनजी लाड सर यांचं देखील आदरणीय सचिनजी लाड सर यांचं देखील इथे आगमन होतोय. आणि आता मात्र इथे मात्र वेगळं समीकरण घडलंय. मित्र याच दरम्यान पाहुण्यांची मांदी लागतीये. त्याच दरम्यान मात्र बालू सारख्या खंदा फलंदाज आले की माघारी परतावं लागतंय. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली ना तर 20 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. आणि अशा वेळी 4 विकेटचा पतंग झालाय. काय मित्रांनो 4 विकेट डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय. ट्रॅकवर सज्ज होतोय. राहुल तारूला आपण पाहतोय. ज्याप्रमाणे पाहिलं गेलं की बॅटर देखील मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. प्रतीक अजून देखील पाहतोय. सलामी लावलेला फलंदाज प्रतीक अजून मैदानामध्ये आहे. प्रतीकडून देखील अपेक्षा असेल संघाला पात्रता. अशा वेळी मात्र पाहिलं तर एक 50-50 ओव्हर्स नक्कीच आपण पाहत असतो. त्यामध्ये 14चा टार्गेट असतो आणि 14च्या टार्गेटमध्ये आपण जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल. परंतु 6 धावा कशा प्रकारे अजून आपल्या बाजूने मिळवणार की 6 बाजू त्या बाजूने दोन्ही इथे मात्र अगदी संघर्ष असणार आहे. संघर्ष तिथपर्यंत असणार आहे. त्याप्रमाणे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. गोलंदाजीला आमंत्रित केलंय. ती इथे मात्र राहुलला आपण पाहतोय. राहुलला मात्र करो या मरोची परिस्थिती आहे. यावेळी मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच करणं गरजेचं आहे. तत्पूर्वी प्रतीक अगदी पाहिला तर सलामी आलेला फलंदाज आपण मैदानामध्ये आपण पाहतोय.
डाव्या हाताने गोलंदाजीवर ट्रॅकवर सज्ज झाला. अशा वेळी मात्र सुरेख पद्धतीचा बॅकफुटर खेळायला लावलाय. अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. ज्यावेळी मात्र प्रत्येकाचा मानस होता परंतु बॅट आणि चेंडू याचा नीटचा संपर्क आला नाहीये. आणि अशा वेळी जर पाहिलं तर पूर्णपणे ज्याप्रमाणे राहुल देखील चांगल्या प्रकारचा हॅवी चालाय. कारण की ज्यावेळी गोलंदाजीचा टप्पा अचूक पद्धतीचा आहे. डावखुरा गोलंदाज नक्कीच थोडंसं दुःखी आहे. कारण की ज्यावेळी मात्र त्याचा इनस्पिंग आउटस्पिंग एवढा जबरदस्त असतो आणि अशा पद्धतीची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 14 धावांचा टार्गेट आपण पाहणार आहात. आपण पाहिलं ना तर समोरचा दरवाजा बंद आणि मात्र मागून चोरी झाली असावी अशा प्रकारचा हा त्रिफळाची अगदी बॉल ब्युटिफुल दांडी गोल. जर डिसॉल्व केला अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला होता. यावेळी देखील पाहिलं ना तर यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला गेला. खेळण्याचा पूर्णपणे मानस होता. मानस फसला आणि आता त्या दरम्यान विकेटचा पतंग झालाय. आणि अगदी पाहिलं तर फलंदाजी ट्रॅकवर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. अलीला आपण पाहतोय. तर अली बघूया कशा प्रकारची फलंदाजी करेल. मात्र पाहिलं नाही तर षटक मात्र 50-50 ओव्हरचं षटक आहे. आपण जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ झाला. एकच धाव खर्च केली आहे. पुन्हा मांडण्याचा प्रयत्न. चेंडू मिस झाला. यावेळचा चेंडू अगदी पाहिला आता समीर शिमार असेल लगत शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण तैनात आहे. ओ हो आता मात्र हॅलो चेंडू उलकावणी येतो आणि अशा वेळी जर पाहिला ना तर 5 वाईट प्लस ना सर वाईट प्लस 4 एक सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. याच दरम्यान मात्र 5 धावा मिळत आहेत आणि 5 धावांचा बोनस आपल्याला मिळालाय. आणि अशा वेळी मात्र संघ सांगत असेल की याच पद्धतीची धावा कुठूनही येऊ द्या. धावा येणं गरजेचं आहे. आणि अशा वेळी धावसंख्या बोर्डर आपण पाहिली तर 26 आणि इथे मात्र टार्गेट चेस करण्यासाठी धावसंख्या आली ती 6 झाली आहे. पुन्हा मांडण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. अगदी पूर्णपणे पाहिला तर गुट्टा टेक तमाशा देख असं म्हणत असतो. परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा नीट संपर्क आला नाही. पाहिलं तर चेंडू पॅडवर बदलला गेला पण वेगार का अगदी पाहिलं ना तर रफ्तार का सौदागर असं म्हणूया आपण मित्रांनो. यावेळी मात्र वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतीये ना तो मात्र गोलंदाज आपण राहुलला आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. प्रत्येक यावेळी मात्र फलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळचा चेंडू जर पाहिला तर अगदी खूप टप्प्याचा होता. काहीसा मारण्याचा बदल इथे मात्र डीप पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. काय चेंडूला मात्र कलाटणी देण्याचं काम जर पाहताय ना तर राहुल सुंदर पद्धतीची गोलंदाजी करतोय. नियंत्रणबद्ध गोलंदाजी अचूक टप्प्याचा मारा आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतीये. या वेळचा चेंडू अगदी नटावर अगदी पाहिला ना तर हेल्दी एज लागली ना. अशा वेळी जर पाहिलं ना मित्रांनो राहुल पूर्णपणे हॅवी झालाय. राहुलला देखील पाहिलं तर प्रतीकला माघारी परतवलाय. डगआउटचा रस्ता दाखवलाय. ही आधी संधी ओव्हर आहे ना इथे मात्र एक चेंडू आणि 7 धावांचं समीकरण असणार आहे. त्याचा इथे मात्र बघूया. इथे पूर्णपणे सांगत असेल संघ की आता मात्र हा संघ आपल्या बाजूने पूर्णपणे हुकलाय परंतु मॅच आहे मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण जर पाहिलं तर एक चेंडू आणि 7 धावांचं समीकरण आपण पाहिलंय. फलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. दानिशला आपण पाहतोय. दानिशला हा करामत करावी लागेल. मोठा फटका खेळावा लागेल. इथे पाहतोय मात्र पूर्णपणे या मैदानामध्ये हॅवी चालाय तो मात्र गोलंदाज आपण पाहतोय. राहुलला आपण पाहिलं या मैदानामध्ये करामत करताना मात्र पाहतोय आपण. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र डीप
बॅकवर्ड स्क्रीन लिस्टच्या दिशेने मात्र तिकडे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. अशा वेळी जर पाहिलं ना चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला मला 1च्या बदल्यात 2 धावा मिळतात. आपण जर पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली 29 धावसंख्या, 6 मायनस होते. नक्कीच सर सांगतायत यावेळी मात्र 29 धावसंख्या बोर्डर आपण पाहिलंय. 3 षटकांचा खेळ झालाय, 18 चेंडूंचा खेळ झालाय, 29 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. 23 धावसंख्या मायनस होऊन 23 धावसंख्या झाली आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूंचा खेळ झालाय, 23 धावसंख्या बोर्डवर लागली गेली. येणारे चेंडू असतील 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा असेल तर पूर्वी आपण बघूया. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा दाखल झालाय. आपण पाहिलं चांगल्या प्रकारची गोलंदाजी नमुना पेश करतोय. पहिले षटक चांगल्या प्रकारचं हाताळलं होतं. पुन्हा तोच गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हरीला आपण पाहतोय यावेळी देखील हरी देखील त्याच ताकदीने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. परंतु इथे मात्र फलंदाजीसाठी अलीला आपण पाहतो. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न परंतु झडमध्ये टाकला. अगदी पाहिला तर वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. एवढा स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा लॉंगॉनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. आणि कार्याध्यक्ष यांच्याकडून मात्र माजी अध्यक्ष सचिनजी लाड यांचं येतो तिथं मान सन्मान होतोय. कार्याध्यक्षांना मी नक्कीच सचिनजी लाड सरांचं इथे यथोचित मान सन्मान. माननीय माझे अध्यक्ष आपण पाहतोय सचिनजी लाड सर, या कमिटीचे कार्याध्यक्ष आपण पाहतोय. एक मायेची उबदार शाल आपण पाहिलं, एक गुलाब पुष्प आणि इथली एक गोड आठवण म्हणून आपण पाहिलं तर एक सन्मानित चिन्ह म्हणून सन्मानित करण्यात येतोय. असे आमचे सर्वांचे लाडके सचिनजी लाड सर यांचा देखील यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की सर्व खेळ करता येतात परंतु मित्रांनो पैशाचे खेळ अगदी मोठे मोठे कार्यकर्त्यांचे खेळ इथे मात्र नक्कीच करता येत नाहीये. परंतु याच दरम्यान मात्र सर्वांना बघा ना मित्रांनो, असा हा असलेला प्रेम आहे सचिन सरांबद्दल. सर्वांनी येऊन अगदी आवर्जून त्यांच्या साथीला उभे राहून हा फोटो सेशनचा मात्र कार्यक्रम पार पडलाय. चला मैदानामध्ये चलतोय मित्रांनो. यावेळी पाहिलं तर विकेटमध्ये परिधान झालं असावं. इथे मात्र पाहिलं तर सगळे दानिश देखील आपल्या संघासाठी काही करू शकला नाही आहे. 4 षटकांचा इथे मात्र 4थं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या जर बोर्डर आपण पाहिली 28 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय. 7 विकेट मात्र गमावले गेलेत. आपण जर पाहिलं तर यावेळी एमसीसी वॉरियर संघ मात्र थोडंसं अडचणीत आहे. कारण की अडचणीतून काढण्यासाठी कोणता खेळाडू या मैदानामध्ये आली असेल तत्पूर्वी येणारा न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हरियाची गोलंदाजी पाहिली तर तेवढीच वेगवान गोलंदाजी इथे नक्कीच मिळाली. तुम्ही मगापासून पाहतोय ते वेगावर स्वार असणारे गोलंदाज या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ते हरी असेल, तत्पूर्वी प्रदीप असतील, तर मोठे मोठे खेळाडू आपल्याला या मैदानामध्ये गोलंदाज. हॅलो हॅलो गोलंदाजचा बोलबाला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी देखील हरी पूर्णपणे हॅबी झाला. येणाऱ्या फलंदाजाला अलीला देखील माघारी परतवलंय. येणारा फलंदाज आपली आपली इथे पाहतोय तो मात्र आपली छाप सोडून मात्र नक्कीच मिळत नाहीये परंतु येणारा हजेरी लावून जातोय. माजी अध्यक्ष विपुलजी भगत यांचं देखील इथे आगमन झालंय. मोहित चितलकरांना मी विनवट करतोय. माजी अध्यक्ष विपुलजी भगत सर यांचा यथोचित मान सन्मान होतोय. चितलकर सरांना मी आमंत्रित करतोय की सरांचं स्वागत करायचं आहे. विपुल सरांचं एक बाईची उबदार शाल, एक गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात येतोय. आज जर पाहिलं तर दीपकजी गुजर सर नक्कीच फोटो सेशन मध्ये असणारे फोटोग्राफर झालेत.
सर्व भूमिका त्यांच्याकडे आहेत मित्रांनो. आपण पाहिलं तर या कार्यक्रमाचं आयोजन पाहिलं, तत्पूर्वी आपण पाहिलं तर फोटो कुठल्याही क्षणाला कोणती गरज असते तिथे मात्र नक्की उपस्थित असतात. तर मित्रांनो मैदानामध्ये चालतोय धावसंख्या जर बॉर्डर आपण पाहिली गेली तर 30 धावसंख्या बॉर्डर आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बॉर्डर आपण पाहिली तर 31 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. फलंदाज आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये नौके आहेत आपण पाहतोय. अयान आणि समर्थला आपण पाहतो या मैदानामध्ये. आपण पाहिला शेवटचा डेटोर स्पेशली ज्याला मानला येतोय. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी समीरला आपण पाहतोय. सर्व आपण पाहतोय केपीएलच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. यावेळी मात्र समर्थ खेळण्यासाठी सज्ज आहे. सामना करतोय सौरभ. यावेळचा चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला. वेगावर स्वार आहे मित्रांनो. या मैदानामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक येणारा गोलंदाज तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करत आहे. मात्र फलंदाजचा बोलबाला नाहीये या मैदानामध्ये. यावेळी जर पाहिलं तर गोलंदाजचाच बोलबाला या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. येणारा गोलंदाज आपली नक्की छाप सोडत आहे. प्रत्येक चेंडू कशा प्रकारचं हाताळायचं हे नक्कीच. ऑफ टिकला येणारा चेंडू अगदी नवखे गोलंदाज तयार होत असतात. त्याच दरम्यान मात्र 18-20 या वयामध्ये असलेले गोलंदाज मात्र वेगवान गोलंदाजी धारदार गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतीये. या शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू काहीसा उचली घेण्याला तिथे मात्र अगदी इथे मात्र नामी संधी, परंतु संधी सोडली आहे आणि सांगितलं गेले की जाऊ द्या यावेळी मात्र चेंडू अगदी फेकी चुकीच्या पद्धतीत झाली तर धावा मात्र जास्त जातील. परंतु इथे जर मात्र मोठा फटका समर्थाचा खेळायचा प्रयत्न होता. परंतु आपण पाहिलं ना तर यावेळी मात्र देखील सुरेख पद्धतीची गोलंदाजी सौरभ देखील हाताळतोय. प्रत्येक चेंडू व्हेरिएशन मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू सुरेख पद्धतीचे हाताळले. येणारे अजून देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या वेळचा चेंडू ब्रह्मास्त्र काढलाय. काय गोलंदाजी आहे. यावेळी मात्र 2 चेंडू सुरेख पद्धती. तिसऱ्या चेंडूवर मात्र ब्रह्मास्त्र काढलाय. फलंदाजाला खेळायला भाग पडलाय. बॅकफुटरच ठेवलंय. कोणतीही धाव नाही करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव नक्की मिळाली आहे. परंतु यावेळचा चेंडू जर पाहिला तर मोठा फटका खेळायचा होता आणि अशा वेळी धावसंख्या जर पाहिली ना तर स्कोर बोर्डवर धावसंख्या आहे ती 32 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. अजून जर पाहिलं तर अयानला देखील मोठा फटका खेळावा लागेल. ओ हो इथे मात्र सरप्राईज गिफ्ट दिलं. यावेळी पंचांचा इशारा येतोय. काय मित्रांनो इथं बिमर पद्धतीचा चेंडू बदलला गेलाय. नो +1 एकूण 2 धावा मिळत आहेत. तर आपण पाहूया ना मित्रांनो उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. तर येणारा चेंडू असणार आहे तो फ्री हिट. एक नामी संधी असणार आहे. इथे मात्र समर्थला मात्र चांगल्या प्रकारची संधी मिळते. संधीचं सोनं करायचं आहे. तर या मात्र धावसंख्या जर बोर्डर आपण पाहिली तर सौरभला आपण पाहतोय 34 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. या षटकामागे जास्तीत जास्त धावा घेणे गरजेचं आहे. यावेळी मोठा फटका येऊ शकतो का. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तिकडे मात्र पाहिला तर मिड विकेट रिझन मध्ये तिकडे मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू फर्रार होतोय आणि 4 धावेसाठी मात्र धावसंख्या 4 पुढे पडते. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे 38 धावसंख्या. डीजे दोन चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळेल. ओ हो या बेलचा 13 का फूल 17 की माला झुकेगा नहीं साला ठोक दे डीजे वाला. खरोखर क्लायमॅक्स अजून बाकी आहे. ज्यावेळी मात्र 2 चेंडू मध्ये 10 धावा मिळवल्यात. यावेळी मात्र संघाला सावरलंय. धावसंख्या जर बोर्डवर आपण पाहिली तर 44 धावसंख्या बोर्डवर लागली गेली. चांगली धावसंख्या उभारतोय आणि यावेळी जर पाहिला ना तर सौरभ चांगल्या प्रकारची फलंदाजी करते. थोड्याशा अंकुशामध्ये आपण पाहिलं थोडासा कमी गतीचा होता, परंतु पुढच्या वेळेला मात्र अगदी एक्सिलेटरवर पाय ठेवलंय. बॅटचा कडाना आता मात्र एक नामी संधी दिली आणि पुन्हा संधी तुम्हीच देताय. कारण की ज्यावेळी संधी दिली होती ना ते संधीचं मात्र सोनं केलं. कारण की ज्यावेळी सौरभ अगदी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता त्या क्षणाला आपण जर पाहिलं ना तिथे मात्र संधी दिली आणि संधीचं सोनं मध्ये एक षटकार आणि चौकार मध्ये रूपांतर झालं.
आपण जर पुन्हा एकदा एक आमंत्रित सांगितलं इथे मात्र ज्यावेळी मात्र इंडिया वर्सेस श्रीलंकाचा मॅच चालू होता तिथे मात्र आपण पाहतो तुषार परेने कॅच सोडला होता तो राहुल अगदी पाहिला तर रोहित शर्मा याचं आणि तिथे मात्र 264 धावांची खेळी करणारा रोहित शर्मा नक्कीच आपल्याला आठवतो. यावेळी देखील सौरभला देखील मित्रांनो पाहिलं तर इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न फसला आणि तिथे मात्र षटकार आणि चौकारांनी मात्र धावसंख्या पुढे सरसवली. इथे मात्र धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे 46. जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान ठेवलंय. आपण पूर्वार्धाच्या खेळामध्ये पाहिलं चांगल्या प्रकारची नक्कीच फलंदाजी अगदी खेळामध्ये डगमगली होती परंतु ज्यावेळी मात्र सौरभने चांगल्या प्रकारची बाजू मांडली आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी करत संघाला सावरलं आणि धावसंख्या उभारली 46. जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान असणार आहे. तर इथे कॉम्बो बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईन करतोय आपण सगळ्यांचा लाडका आवाज मात्र किशोरजी कोकरे सरांना. चला नेक्स्ट मॅच एका बाजूला नैतिका 11 गोवे त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना रुद्र 11 यशवंत नगर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. बघा नैतिक 11 गोवे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. त्यांचा विपक्ष टीमचे कॅप्टन रुद्र 11 यशवंत नगर मनीष पार्टे या पण जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. एका बाजूला कॅप्टन निखिल वाफिल करतात त्याच्या विपक्षामध्ये मनीष पार्टे हे बॅटल रंगत असताना पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी ते असणे बंधनकारक आहेत. एमसीसी वॉरियर्स बघा तुमचा प्रतिनिधी जर इथे आला नाही तर मॅच चालू होणार नाही. चला नेक्स्ट मॅच रुद्र 11 टीमचे कॅप्टन आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स मध्ये या पलीकडे आवाज आपण दीपक सरांचा ऐकलं. एक उत्तम समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्री प्रमोद सर अनंतराम मस्कर पुरस्कृत कुलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कुलाड ग्रामीण प्रीमियर लीग 2026 हे तिसरं पर्व. आजचा दिवस दुसरा अंतिम दिवस. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होतीये. ओपनिंग पेयर ललित आणि विश्वनाथ नगरकर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहेत. पहिलाच बॉल ऑफ स्टिकचा बाहेर व्हाईट बॉल न या डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पहिल्या पूर्वार्धामध्ये 46 बनवल्या गेल्या. 47 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलं. 47 बनवायच्या सुरुवातीलाच या डावाच्या व्हाईट बॉल न सुरुवात होत असताना पाहायला मिळाले. अवांतरी स्वरूपामध्ये धाव फलकावरती पाहायला मिळते. एक धाव फलकावरती आहे. ललित आणि विश्वनाथ तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सौरभ भगत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. पुढचाच बॉल आप ट्रॅकर त्यावरती आक्रमण केले. दिशा देण्याचं काम केले ललित जाधव या बॅटरनं. बॉल पॉइंट लेगच्या दिशेनं सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा. रुद्र 11 यशवंत नगर दोन्ही संघ 2 मॅच खेळलेत आणि एकही विजय दोन्ही संघांचा वाटेला आला नाहीये. अस्तित्वाची लढाई कोण या स्पर्धेमध्ये विजयी ठरेल आणि कोण पराजित ठरेल ते दर्शवणारी लढत आहे. अस्तित्वाची लढाई पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. धावफलकावरती धावा आतापर्यंत 5 अंकावरती आहे. षटकातील पुढचा बॉल एक
आविष्काराचा फटका खेळण्याचा प्रयत्न ललितने केला होता. दिलशान स्कूप करायचं होतं परंतु बॅटवरती प्रॉपर बॉल आला नव्हता. फिल्डर बॉल वरती आले. सिंगल त्या बॉल वरती प्राप्त केले जाईल. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते. धावफलकावरती धावा 6 या अंकावरती पाहायला मिळाली. यावेळेस बॉल विश्वनाथ नगरकर टीमचे ओनर टीमचे संघ मालक सध्याच्याकडे लावून स्ट्राईकला पाहायला मिळालं. दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 6 धावा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ या षटकामध्ये पाहायला मिळाला. ऑफ टॅकर बॉल दिशा दिली. खाली क्षेत्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉल फरार. धावा मिळतील 4. येतोय फिल्डर आले. गोलंदाज आले. विकेट किपर आले. परंतु कॅच कोणी घ्यायचे हे डिसाईड झालं नव्हतं. त्या अनुषंगाने अगदी तिन्ही फिल्डरचा मधोमध बॉल पडला. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धाव संख्या 11 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. एका बॉलचा खेळ या षटकामध्ये येणं बाकी आहे. 11 धावा आल्यात. 47चा पाठला करायचा. पहिल्या षटकामध्ये धावा येत असताना पाहायला मिळाल्या. ललितनं चांगली बॅटिंग केली आहे. विश्वनाथ नगरकर देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. पुढे सरसावत असताना डान्सिंग डाऊन द विकेट खेळले. लॉंग अँड स्ट्रॉंग. इट्स अ बिग हिट. ललित जाधवचा बॅट्समॅन हा सुपर डुपर सिक्सर. असताना पाहायला मिळाल्या. 18 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. एक महत्वाची लढत आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा. एका बाजूला विश्वनाथ नगरकर साहेबांच्या मालकीचा संघ लकी 11 श्रीराम महादेवाडे त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना दानिश जाफी यांचा मालकीचा संघ आहे एमसीसी वॉरियर्स कोलाड मोहल्ला. दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये लढतायत भिडतायत. पुढचाच बॉल गोलंदाज तयार परेश महाडिक. त्यावेळेस बॉल ऑफ ट्रॅकर दिशा द्यायची होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाहीये. वेगवान बॉल डॉट बॉलची इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने संघाची टोटल थांबली जाते. धावफलकावरती धावा संख्या आमचे स्कोरर मित्र सुयोग देवकर सांगतील की धावा 18 या अंकावरती आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धा अप्रतिम पार पडत असताना पाहायला मिळाली आहे. आमचे पंच चांगले कामकाज या स्पर्धेमध्ये करतात. उत्तम समालोचन चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस बॅटरनं पुन्हा एकदा दिलशान स्कूप करण्याचा प्रयत्न केला. आविष्काराचे फटके नेहमी खेळण्यासाठी ओळखले जातात ते बॅटर. प्रयत्न तर अगदी शर्तीच्या मैदानाच्या आतमध्ये करतात. डॉट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल गोलंदाज तयार ओव्हर द विकेट न आपच्याकडे बॉल टप्पा पडला. प्रचंड वेग बॉलनं प्राप्त केले. बरेचसे चपल झाले. बॅटर लेग स्टिकच्या डोक्यावरून बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. जिथे डॉट बॉलचा इशारा पंच कल्पेश मात्रे कोरलई मुरुड इथून आपल्याला पाहायला मिळाले. साथीला परशोत्तमचे भगत रेवदंडा अलिबाग तालुका गाव थेरोंडा या गावाला ते बिलॉंग करतात. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांचं नाव एक अनोखा विक्रम आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार गोलंदाजी करत असताना 6 बॉलमध्ये 6 त्रिफळाची बॅटरनं त्याने केलंय. हा विक्रम त्यांच्या नावे देखील आहे. तिन्ही पंच क्रिकेट खेळलेले आहेत. क्रिकेटला जाणणार आहेत आणि क्रिकेट समजणार आहेत. परशोत्तमचे भगत सर सध्याच्या घडीचा 40+ क्रिकेट ते गाजवत आहेत आणि त्यावेळेला कल्पेश मात्रे सर मुरुड तालुक्यामध्ये एक मोठं नाव आहे. शेवटचा बॉल बाकी 19 धावफलकावरती. 3 बॅक टू बॅकचे बॉल निर्धाव स्वरूपात आले. त्यानंतर सिंगल ललितच्या बॅटमन आले. हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती आक्रमण. संघ मालक विश्वनाथ नगरकर
यांच्या माध्यमातून गोलंदाज क्रमांक 2 संपुष्टामध्ये 12 बॉलचा खेळ संपुष्टामध्ये आला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 23 अंकावरती पाहायला मिळाला. तिसरं षटक चॅलेंजिंग 50-50 ओव्हरचं षटक पंचांचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सौरभ दाखल झालेले पाहायला मिळाले. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये एक गोलंदाज खऱ्या अर्थाने गोलंदाजीला आले. हे षटक तितकंसं महत्वाचं. ललित मैदानाच्या आतमध्ये सेट झाला. चांगली बॅटिंग करत असताना तो मैदानामध्ये पाहायला मिळाला. आज रोहा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. रोहा ग्रामीण प्रीमियर लीग, सध्याचे कुलाड ग्रामीण प्रीमियर लीग आणि त्याही पलीकडे मेढा प्रीमियर लीग देखील आजच्या दिवसामध्ये पार पडत असताना पाहायला मिळते. कुलाड ग्रामीण प्रीमियर लीग एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. सन्माननीय प्रमोद शेठ अनंतराव मस्कर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली आहे. चांगली स्पर्धा सजवली जाते. त्या पलीकडे खेळाडूंचा खेळ देखील अप्रतिम आहे. सगळ्या आयोजकांनी खूप सारी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यावेळेसचा बॉल प्रचंड वेग आहे. ठप्पा पडला बॉल गोल्डन स्पॉट वरनं वेगानं विकेट किपरचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. एमसीसी वॉरियर्स हा संघ खऱ्या अर्थानं 2 मॅच ग्रुपमध्ये खेळला. दोन्ही विजय त्यांचा वाटेला आले. तिसरे मॅच खेळतो. या मॅच मध्ये काय आहे वाढून ठेवले संघासमोर पाहणं महत्वाचं आहे. ललित सध्याच्या घडीला 9 बॉल फेस करत असताना 14 वरती तो खेळतोय. एक षटकार एका चौकाराच्या मदतीने खेळत असताना पाहायला मिळाला. यावेळेस बॉल समोर होता. समोरच खेळला लॉंग ऑन मधून डीप मधून फिल्डर बॉल वरती येथील एक सिंगल पूर्ण दुसरा धाब्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळाला. तिसऱ्याचा देखील प्रयत्न केलाय. तिसरी देखील धाव मैदानाच्या आतमध्ये मिळतीये. एवढी शरीर मजबूत शरीर यष्टी घेऊन विश्वनाथ नगरकर मैदानाच्या आतमध्ये संघासाठी खेळतात. ही फार जमेची बाब राहिली आहे. या बॉल वरती 3 धावा आल्या. 3च्या मदतीने संघाचे टोटल 28 वरती आहे. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 3 बॉलचा खेळ पहिला 5 धावा धावफलकावरती आल्यात. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 9ची आवश्यकता आहे. 3 बॉल 9ची आवश्यकता या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये असणार आहे. चला जास्तीचा वेळ नकोय बामन. आजचा दिवस अंतिम दिवस आहे. ग्रुप मध्ये अजून देखील आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. त्याही पलीकडे 2 सेमीफायनल फायनलचे मॅच देखील आपल्याला जास्ती षटकांचे खेळवायचे आहे. त्या अनुषंगाने आपल्याला वेळ जितका वाचवता येईल ना तितका वेळ वाचवायचा आहे. थँक्यू वामन. उठचाच बॉल. यावेळेसचा बॉल टप्पा पडला. बाहेरच्या दिशेने बॉलनं बळण घेतलंय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. विकेट किपर वामन थोडासा होईना नाराज दिसतोय. कारण की चॅलेंजिंग ओव्हर मध्ये जर कमीच्या धावा आला तर मॅच मध्ये नक्कीच पलटवार होत असताना नेहमी आपण पाहिलाय. पुढचाच बॉल. अप्रतिम फटका. लाजवाब स्ट्रोक परंतु फटका मिसतोय मॅ. फिल्डर बॉलच्या खाली चुकी घडत असताना पाहायला मिळाली आहे. विश्वनाथ नगरकरला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकली जाते. 30 धावा धावफलकावरती बिनबाद 30 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्यात. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 2 बॉलचा खेळ ना बाकी आहे. 7ची आवश्यकता. पुढचाच बॉल पुढे सरसावले. मोठा फटका. या वेळेला डीप कव्हर. बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर बॉलचा खाली चुकी होणार नाहीये. विकेट सोईल पतंग. ललित जाधवचा खेळीचा अंत. मोठा धक्का. ललित बाद.
विकेटचं पतंग झालंय. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालं, जिथे ललित बाद झाला. टीमचा कॅप्टन मैदानात सातमध्ये आहे. आकाश पारधी दाखल झालेला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी 7ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल लो फुलटो सडपापाटने खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न केला. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये चॅलेंज कम्प्लीट होणार नाहीये. 2च्या मदतीने 32 धावा धावफलकावरती आहे. त्यामधून आपण 6 मायनस करूयात. धावफलकावरती धावा असतील 26. गोवेगावचे एक लेजेंडरी खेळाडू सन्माननीय सतीजी दिघे साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण मंचावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती 26 धावा असतील. 32 झाल्या तर त्यामधून आपण 6 मायनस करूयात. 26 असतील. ओके, येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 25ची आवश्यकता असणार आहे. 21ची आवश्यकता माफी असावी. 12 बॉल 21ची आवश्यकता. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी प्रज्योत लोखंडे गोलंदाजी मागवरती असताना पाहायला मिळतील. आणखीन एक महत्वाचे गोलंदाज आहेत कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. थोडासा होईना पहिल्या पर्वापेक्षा दुसऱ्या पर्वापेक्षा या पर्वामध्ये थोडासा अपग्रेड झालाय. चांगले गोलंदाज येऊ लागले. चांगले फिल्डर अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले. त्याही पलीकडे बॅटर देखील तितक्याच ताकदीचे पाहायला मिळाले. प्रत्येक वर्ष प्रत्येक नवनवीन खेळाडूनं गाजवलेलं पाहायला मिळालंय. पहिलाच बॉल खोल टप्प्याचा समोर ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळालं. एक सिंगल बॉल वरती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेला डिरेक्ट हिट धावबादच्या स्वरूपामध्ये आणखीन एका बॅटरची कत्तल. बॅटर विश्वनाथ नगरकर बाद. तामनसे डोलबल या गावाचा संचित तामनसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. पुढचाच बॉल प्रज्योत लोखंडे तयार. समोर अजय पारधी आहेत. आकाश पारधी होते यावेळेला. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जाते. धावफलकावरती धावत संख्या आतापर्यंत 27 अंकावरती धावत संख्या पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये खेळ अप्रतिम पाहायला मिळाला. 47 धावांचा पाठलाग करायचा. 21-12 बॉल मध्ये आवश्यकता होती. अशा वेळेला पहिला बॉल वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. दुसरा बॉल वरती सिंगल. तिसरा बॉल डॉट बॉल. मॅच आता मात्र लांब होत असताना पाहायला मिळाली. 9 चेंडू 20ची आवश्यकता. स्लोवर वन पुढे सरसावत असताना फटका खेळला. फटका मिसताय. फिल्डर आहेत बॉलच्या खाली. जज करतात. चांगली कॅच पकडली. आणखीन एका विकेटचं पतंग. संचित दामनसे बाद. जास्त वेळ नको. चला लगेचच आपण मॅचला सुरुवात करूयात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संचीची जागा भरून काढण्यासाठी हारी मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 8 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. मॅच अजून संपलेला नाहीये. हार मानून चालला नाहीये. अप्रतिम फटका. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फटका मिसते. बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं.
फरार होत असताना पाहायला मिळाला. फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना दानिश पाहायला मिळाला. सिंगल पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 30 धावा धाव फलकावरती आहेत. अजून देखील एका बॉलचा खेळ येणं या षटकामध्ये बाकी आहे. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17. 7 मध्ये 17. टीमचा कॅप्टन आकाश पारदे ऑन स्ट्राईक. सफल झाले. स्टोक साठी जागा बनवली. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फाईन लेगच्या दिशेने प्रस्थान. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. अंक 5 शेवटचा अंतिम षटक. 6 बॉल मध्ये 13 धावा थांबवण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अली याला इन्व्हाइट केलं गेलं. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. दोन्ही टीमचं मी लक्ष वेधतो आहे. कुलाड ग्रामीण प्रीमियर लीग 2026 चे तिसरं पर्व आहे. एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महारण संग्राम. आज एकंदरीत अखंड असोसिएशनला एकत्रित आणलं. एक भव्य स्पर्धा आयोजन केली गेली आहे. सगळ्या आयोजकांना प्रचंड मेहनत या स्पर्धा पार पाडण्यासाठी केली आहे. स्पर्धा फक्त 2 दिवस पाहायला मिळते, परंतु स्पर्धा पार पडण्यासाठी तिला महिना प्रचंड मेहनत घेतली जाते. त्यावेळेसचा बॉल मोठा फटका. 6 बॉल मध्ये 13 धावांचा पाठलाग करत असताना अप्रतिम फटका खेळला. चांगले फिल्डिंगचे एफर्ट्स देखील पाहायला मिळाले. 2 धावा त्या पलीकडे पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाईल. धाव फलकावरती धावा संख्या 36 अंकावरती आहे. 11ची आवश्यकता. 5 बॉलचा खेळणं बाकी आहे. एक मोठा फटका या मॅचचं चित्र बदलत असताना पाहायला मिळणार आहे. पुढचाच बॉल गोलंदाज तयार. अली फुल टॉस मॅचच्यातली कडा घेतली आहे. एक सिंगल तर पूर्ण होईल. दुसऱ्या धाब्यासाठी बॅटर परततील. दुसरी धाव मिळेल का? यस, डेफिनेटली दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. खराफेकी. तिसरी धाव देखील मिळतीये. चौथ्याचा देखील प्रयत्न केला जातोय. आज मैदानाच्या आतमध्ये चित्र विचित्र पाहायला मिळालंय. तब्बल 5 धावा या दोन्ही बॅटरने पळून कंप्लीट केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्याची आवश्यकता होती, परंतु मोठा फटका नाही आलाय. परंतु धावून 5 धावा आल्या. ती जमेची बाब राहिली आहे. पहिल्यांदाच या मैदानावरती ही स्पर्धा पार पडत असताना 5 धावा पळून करणारे 2 बॅटर पाहायला मिळाले. 5च्या मदतीने संघाचे टोटल 41 जिंकण्यासाठी आवश्यकता 6ची. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल 6ची आवश्यकता आहे. फुल टॉस. त्यावरती आक्रमण. बॉल हवेत. फिल्डर बॉलचा खाली जज करू शकला नाहीये. चुकी घडली आहे. दुहेरीसाठी फलंदाज परतले. थ्रो देखील या वेळेला खराब पाहायला मिळाला. येस, रिव्ह्यूची मागणी केली जाते. वेस्ट साइड साठी कॉल असेल पंचांचा. आमचे तिसरे पंच राम झाले सर या मी आपणास विनंती करतोय. dreamscricket.in या वाहिनीची मदत घेतली जाते. बघा ना, dreamscricket.in ना देखील चांगलं कामकाज या स्पर्धेमध्ये केलं. चांगली क्वालिटी आहे. चांगलं ब्रॉडकास्टिंग, चांगलं कॅमेरा वर्क. आमच्या कॅमेरामनचं देखील कौतुक करायला हवं. आमचे स्कोरर देखील अगदी चांगले आहेत. कॉमेंटेटरचा पाठीचा कणा म्हणून ज्यांच्याकडे आपण नेहमी म्हणतो. प्रत्येक वेळेला आम्हाला सतर्क करतात. किती धावा आहेत, किती बॉल बाकी आहे. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये देखील त्यांचं लक्ष अगदी कडाक्ष आहे. चांगलं कामकाज केलं जाते. गणेशजी बर्वे सर आपल्याला पाहायला मिळालं. येस, पंचांचा इशारा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. धावफलक फक्त 2च्या मदतीने पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा संख्या आतापर्यंत 43 अंकावरती. जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता.
3 बॉल 4ची आवश्यकता आहे. पुढचाच बॉल आली तयार. समोर आकाश पारदी. अप ट्रॅकर दिशा दिली फटका मिस टाइम फिल्डर बॉलचा खाली चुकी घडतीये. मॅच जिंकायचं असेल तर कॅच सोडून चालणार नाहीये. म्हणतात ना पकडा कॅच जिंका मॅच. तो तिथे कॅच सुटली. 2 बॉल आणि 3ची आवश्यकता अजून देखील या मॅच मध्ये असणार आहे. दोन सेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 3 धाब्याची. कडब संघर्ष. क्रिकेटचे द्वंद्व. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, गेंद का जवाब बल्ले से, कशमकश हे महामुकाबला. खोलवर टप्प्याचा बॉल. यू मस्ट बॉल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल. विकेटचं पतंग. चव्वेचाळीस धावा फलकावरती 4 गडी देखील बाद झाले. शेवटचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 3 धावेची आहे. बघा या स्पर्धेमध्ये आपण सर्वप्रथम विकेटचा विचार करतोय, त्यानंतर टॉसचा विचार करतोय. बघूयात विकेटचा विचार सर्वप्रथम आपण करूयात. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम एमसीसी वॉरियर्सनं विकेट गमावलं होत्या. तब्बल 8 विकेट गमावलं होत्या. आतापर्यंत लकी 11 4 विकेट गमावल्यात. एक बॉल मध्ये 2 धावा जरी आल्या तरी लकी 11 श्रीराम महादेववाडी संघ हा मॅच जिंकू शकतो. 1 बॉल 3ची आवश्यकता. 2 देखील जिंकण्यासाठी चालणार आहेत. पियुष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्यात. 1 बॉल 2ची आवश्यकता असताना परफेक्ट यॉर्कर लेग बिफोर द विकेट. आणखीन एका विकेटचं पतंग. लगातारचा हा 3रा विजय संपादन केला टीम एमसीसी वॉरियर्स कोलाड मोहल्ला.